महाराष्ट्रात कोल्हापूरची ओळख एक सगन जिल्हा म्हणून आहे. कारण का महाराष्ट्रात सर्वत्र जरी दुष्काळ पडला तरी हा दुष्काळ किंवा याची झळ कोल्हापुरात सहसा पोचत नाही. याचं कारण म्हणजेच छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी 100 वर्षांपूर्वी दूरदृष्टी ओळखून कोल्हापूरमध्ये विविध धरणे असतील, डॅम असेल याची केलेली बांधणी आणि त्यामुळं मिळणारं कोल्हापूरला पाणी. पण सध्या हा प्रश्न जो पाण्याचा आहे तो कोल्हापूरमध्येही उद्भवलेला दिसून येतोय. नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. साधारण 10 वर्षांपूर्वी 2013-14 साली महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ होता. या दुष्काळावेळी मराठवाड्यामध्ये आणि लातूरमध्ये पाण्याचे प्रचंड हाल होते आणि याच वेळेला कोल्हापूरने त्याला मदत केली होती. कोल्हापूर मिरज मधून रेल्वे भरून पाणी हे लातूरला पोहोचवलं होतं आणि त्यावेळेला त्यांची पाण्याची ताण ही कोल्हापूरनं भागवली होती. आता परिस्थिती अशी झाली की याच कोल्हापूरला आजूबाजूला धरणं आहेत पण सध्या पाणी मिळत नाही. 100 वर्षांपूर्वी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूरला पाण्यासाठी दूरदृष्टी ओळखून प्रचंड मोठी सोय केली होती. राधानगरी धरण ज्याचा अभ्यास पूर्ण भारतामध्ये केला जातो, काळंबवाडी असेल, इतर छोटे मोठे डॅम असतील, याची बांधणी करून राजश्री शाहू महाराजांनी एक देणगीच ही कोल्हापूरला पाण्याची दिली होती असं म्हणावे लागेल. पण कोल्हापूर शहराचा विचार केला तर कोल्हापूर शहर हे सध्या ताणावलेलंच दिसतं. कारण का गल्लोगल्ली पाण्यासाठी होणारी मारामारी, टँकरची परिस्थिती किंवा काही महिला ह्या गल्लोगल्ली घागरी घेऊन मोर्चा काढतानाही दिसत आहेत. मग कोल्हापूरमध्ये पाण्याचा प्रश्न का उद्भवला? लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी ही सुरू झालेलीच आहे. याच वेळेला एक असाच मुद्दा जो पाण्याशी रिलेटेड आहे तो म्हणजे पहिला निवडणुकीत गाजतोय थेट पाईपलाईनचा. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आपल्या माध्यमातून थेट पाईपलाईन ही कोल्हापूरमध्ये आणली गेले याचा गाजावाजा हा कोल्हापूरमध्ये केलेलाच आहे. अभ्यंग स्नान करून दिवाळीमध्ये थेट पाईपलाईन ही योजना ही कोल्हापुरात आली असं त्यांनी नुकतंच सांगितलं होतं. थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावर सतेज पाटलांचा भव्य नागरी सत्कारही झाला. एकंदरीत हा मुद्दा खूपच गाजत होता. प्रत्येक जण नुकतं एखादं कुठलंही काम केलं तर त्याचं श्रेय घेण्याच्या मागे धावत आहे. थेट पाईपलाईनलाही असंच झालं होतं. सतेज पाटील असतील, राजेश क्षीरसागर असतील, हसन मुश्रीफ असतील, अशा वेगवेगळ्या नेत्यांनी थेट पाईपलाईनचा मुद्दा आणि त्याचं क्रेडिट घेण्याचा थोडाफार प्रयत्न केलाच होता. या सगळ्यांमध्ये एक नाव कुठेही नव्हतं, ते म्हणजे धनंजय महाडिक यांचं. धनंजय महाडिक यांनी वेळोवेळी क्लिअर केलं होतं की जर थेट पाईपलाईन योजना व्यवस्थित चालू झाली तर त्याचं श्रेय ज्यांनी आणलेलं आहे म्हणजे सतेज पाटील त्यांना हे दिलं जाईल. पण नुकतंच त्यांनी थेट पाईपलाईनची पाहणी केली आणि त्यामध्ये काही त्रुटी त्यांना दिसून आल्या. त्यांनी काही त्रुटी ह्या मांडलेल्या आहेत. तर नेमकं धनंजय महाडिक यांनी त्यावेळेला काय म्हटलं होतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनचं पाणी मिळणार म्हणून 13 वर्ष प्रलंबित असलेल्या या योजनेला भेट देण्यासाठी आलेलो आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 60% हिस्सा, महापालिकेकडून 20% हिस्सा आणि महाराष्ट्र शासनाकडून 20% हिस्सा अशा पद्धतीची ही योजना होती. खरं पहिल्यांदाच मला आपल्याला या ठिकाणी समजावून सांगायचं आहे की मी कोणतंही श्रेय घेण्यासाठी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो नाही. फक्त कोल्हापूरमध्ये गेल्या 2-3 महिने खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची वानवा सुरू आहे. खूप मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावरती घागरी घेऊन आंदोलन करतायत आणि त्याचं समाधान शोधण्यासाठी आम्ही इथं सगळी मंडळी आलेलो आहोत. 2 बाबी तपासावे लागतील. एक म्हणजे या पाईपलाईनचं जे काम आहे हे करत असताना एक सिस्टीम आहे की खुदाई करणे, त्यामध्ये खाली पिचिंग करणे, मुरुम घालणे, त्याच्यानंतर वाळू घालणे, त्याच्यावरती पाईप अंतरणे, त्याच्यानंतर वाळू, त्याच्यानंतर मुरुम, त्याच्यानंतर दगडाचं पिचिंग आणि वर डांबरी, एवढे सगळे लेयर्स ही पाईपलाईन लॉंग लाईफ टिकावी म्हणून या सगळ्या प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीची ही योजना आहे 53 किलोमीटरची. परंतु ग्रामस्थांनी असं सांगितलं की तिथं फक्त चर खुदाई केली, पायपा टाकल्या आणि मुजवलेला आहे. तर याचा तपास झाला पाहिजे, तर त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. दुसरी एक बाब ग्रामस्थांनी समोर आणलेली आहे ती म्हणजे ही जी पाईपलाईन पूर्ण आहे ती स्पायरल पाईपलाईन पाहिजे होती. स्पायरल म्हणजे आत त्याच्यामध्ये रिंग असतात जेणेकरून ती स्ट्रेंथनिंग म्हणजे मजबूत असते. परंतु
इथं जो काम कारभार झालेला आहे त्यामध्ये प्लेटा इथं आणल्या गेल्या, जाग्यावर त्या प्लेटा ब्लेंड केल्या गेल्या आणि त्याची पाईप तयार करून ती त्यामध्ये जमिनीत पुरली गेलेली आहे. हे दोन अतिशय धक्कादायक आणि काहीतरी गौडबंगला असलेल्या बातम्या आमच्या समोर आलेल्या आहेत. आणि त्यामुळं मी केंद्र सरकारकडं प्रधानमंत्री मोदीजी, गृहमंत्री अमितभाई शहा आणि या विभागाचे जे प्रमुख मंत्री असतील त्यांच्याकडं याच्या चौकशीची मागणी करणार आहे. या सगळ्या पाईपलाईन उकरून आम्ही तपासून बघणार आहे की याच्यामध्ये ज्या पद्धतीचे लेयर्स घालायला पाहिजे होते ते घातलेत का, यामध्ये जी स्पायरल पाईपची मागणी होती ती पाईप घातली का, आणि ज्याचा उल्लेख झाला की 8-10 वर्षापूर्वी 7-8 वर्षापूर्वी या मोटरी घेतलेल्या आहेत आणि त्या आता आधुनिक पद्धतीच्या मोटरी आहेत का, ज्या आपल्या पूर्ण क्षमतेनं शहराला पाणी देतील का. तर असे अनेक विषय आता हे आपल्याला चौकशी केल्याशिवाय ते लक्षात येणार नाहीत. अजूनसुद्धा आम्हाला त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे माहिती नाही. त्यामुळं या सर्व भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आम्ही याची तक्रार करून याच्यासाठी एक चांगली कमिटी, एक थर्ड पार्टी कमिटी नेमून या सगळ्याची सखोल चौकशी करून यामध्ये शहराच्या लोकांना, आमच्या लोकांना, कोल्हापूरच्या फसवणूक झाली का ह्या तपास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कोल्हापूरमध्ये नेहमीच मी सांगत आलेलो आहे, श्रेयवाद घेण्याची खूप गडबड असते. आता त्यांनी येऊन आंघोळ केली, लोकांच्या डोळ्यात धुळफेक केली, त्यावेळी ते सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा त्यांच्यासोबत सत्तेत होती, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना त्यांच्यासोबत सत्तेत होती. कोणाला त्यांनी इथं आणलं का? हे बजेट 60% बजेट केंद्राचं आहे, कुणालाही आम्हाला सांगितलं नाही. केंद्राचे कोणी नेतृत्व त्या ठिकाणी नव्हते आणि राज्याचं फक्त 20% बजेट ते सुद्धा यांनी एकट्याने जाऊन त्याचा उपभोग घेतला. आपण ऐकलं की पालकमंत्री महोदय आत्ताचे जे आहेत ते नाराज झाले, शिवसेनेचे पदाधिकारी नाराज झाले. हे श्रेय घेण्याच्या दृष्टिकोनातून केलेला एक म्हणजे बालिश प्रयोग आहे असं माझं मत आहे. प्रथम दर्शनी तरी खूप काही गौडबंगाल आणि घोटाळा दिसतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की आम्ही केंद्र सरकारकडं याच्या चौकशीची मागणी करून एक चांगली केंद्रीय कमिटी या सगळ्या प्रोजेक्टवर, कारण हा केंद्राचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा आहे आणि यामध्ये लोकांची फसवणूक होणे, धुळपेक होणे यासाठी ही चौकशी करणं अत्यावश्यक आहे. केंद्रीय समिती यावर नेमून त्याची चौकशी सर्वाला काउंटर म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे मुद्दे खोडण्याचा प्रयत्न केला. पण या सर्वातून 3 प्रश्न उपस्थित होतात. ते 3 प्रश्न म्हणजेच कोल्हापूरकरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार का, थेट पाईपलाईन संदर्भात चौकशी समिती नेमली जाणार का, आणि येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये थेट पाईपलाईनचा मुद्दा हा पेटणार का, जवळपास त्याची उत्तरं सर्वांना मिळणार का, हे येणारा काळच ठरवेल, ते पाहावं लागेल. एकंदरीत काय, लोकसभा निवडणुकीत विरोधक असतील, सत्ताधारी असतील, यांच्याकडून डाव आणि प्रतिडाव या सर्वांमधून टाकलेला आहे. त्याला काहींनी उत्तर दिलेले आहेत. हेच आगामी काळात कशा पद्धतीने होईल हे पाहावं लागेल आणि लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीमध्ये याचा सर्वांचा परिणाम कसा होणार हेही पाहावं लागेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला जर कोल्हापुरातील इतर प्रश्नांसंदर्भात मत मांडायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्याही प्रश्नांसंदर्भात वेगवेगळे व्हिडिओ भविष्यात आणणार आहोतच. धन्यवाद.